रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावातील खाकेवाडी येथे गेल्या 6 दिवसांपासून वीज नसल्यानं तब्बल 35 घरातील नागरिक अंधारात जीवन जगत आहेत. दरम्यान जिल्हाभरात महावितरणचे उच्च दाबाचे 418 तर लघु दाबाचे 1204 पोल कोसळले असून सुमारे 3,80,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून 49 एजन्सींच्या माध्यमातून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खाकेवाडी हरचेरीतून खाकेवाडी ज्या दिवशी पाऊस व वारा सुटला त्याच्यामुळे आंब्याची फांदी वारीवर पडली. आम्ही कॉन्ट्रॅक्ट वारमनजवळ केलं, वारमन येऊन गेला, परंतु त्याने काय परत फिरकलाच नाही. आज जवळजवळ 35 घरं काळोखात आहेत. काळोखात रॉकेल पण नाही, त्याच्यामुळे बत्ती पण लावता येत नाही. काळोखात कसे दिवस काढायचे हे तुम्हीच सांगा. काय नेमकं झालंय? वाऱ्यामुळे आंब्याची टाळी पडली, त्याच्यामुळे काय आलं? त्याच्यामुळे वारी तुटल्या. माझे नाव संदीप शंकर खाके, राहणार हरचेरी चिंचवाडी खाकेवाडी. आज जवळजवळ 5-6 दिवस झाले लाईट नाही. झाडाची फांदी पडल्यामुळे आज सर्व 35 कुटुंब आज या अंधारामध्ये आहेत. आणि मेन म्हणजे शाळेचे विद्यार्थी यांना अभ्यास करायला पण भरपूर प्रॉब्लेम होत आहे. तर लवकरात लवकर याचा शहानिशा करून लाईट लवकरात लवकर चालू करावी अशी आमची सर्वांना विनंती आहे.